नमस्कार. मी प्राध्यापक एस जाधव, भारतीय विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोल्हापूर डिप्लोमा या ठिकाणी मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागामध्ये अधिव्याख्याता म्हणून काम पाहतो आहे. त्याच पद्धतीनं प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेमध्ये काउन्सिलिंग सेक्शनला काम पाहतो आहे. तर डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षाची ॲडमिशन प्रोसेस सुरू आहे. पहिल्या कॅप राऊंडसाठीच्या सूचना देण्यासाठीचा पहिला व्हिडिओ आपण बघितला असेलच. आज आहे 19 जुलै. उद्या 20 जुलैपासून सेकंड कॅप राऊंडला सुरुवात होते आहे आणि म्हणून आपण हा व्हिडिओ विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या माहितीसाठी आपण बनवतोय. तर आज आहे 19 जुलै. 19 जुलैला DTEच्या वेबसाईटवरती दुपारनंतर आपल्याला इन्स्टिट्यूट वाईज रिक्त जागांचा तपशील, वॅकंट सीट्स आपल्याला समजतील. उद्या 20 आणि 21 या 2 दिवसांमध्ये आपल्याला सेकंड कॅप राऊंडसाठीचे ऑप्शन्स भरायचे आहेत. आता या संबंधीचे काही नियम आपण सगळ्यात पहिल्यांदा समजून घेऊया. तर 2 गोष्टींविषयी मी आता बोलणार या व्हिडिओमध्ये. एक म्हणजे हा जो कॅप राऊंड आहे याच्यामध्ये कुणाला ऑप्शन फॉर्म भरता येईल आणि कुणाला नाही. पहिल्यांदा आपण कुणाला ऑप्शन फॉर्म भरता येईल पाहूया. तर असे विद्यार्थी ज्यांनी पहिल्या कॅप राऊंडमध्ये बेटरमेंट केलेलं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना सेकंड कॅप राऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरायला परमिशन असणार आहे. त्याच पद्धतीनं असे विद्यार्थी ज्यांना पहिल्या कॅप राऊंडमध्ये कुठलंच कॉलेज अलाउड झालं नाही अशा सगळ्या विद्यार्थ्यांना सेकंड कॅप राऊंडसाठी ऑप्शन भरता येणार आहे. त्याच पद्धतीनं असे विद्यार्थी ज्यांनी पहिल्या कॅप राऊंडमध्ये ऑप्शन फॉर्मच भरला नाही त्या सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा सेकंड कॅप राऊंडचे ऑप्शन फॉर्म भरता येणार आहे. ठीक आहे. तर आता याच्यामधला नियम समजून घेऊया. ऑप्शन फॉर्म भरताना आपल्याला जसं पहिल्या कॅप राऊंडमध्ये पहिला ऑप्शन जो होता, एकदम व्हेरी फर्स्ट ऑप्शन ज्याला आपण म्हणतो, तो जसा कंपल्सरी होता पहिल्या राऊंडमध्ये, तसं आता दुसऱ्या कॅप राऊंडमध्ये पहिले 3 ऑप्शन्स आपल्याला कंपल्सरी असणार आहेत. ऑप्शन फॉर्म भरताना 20 आणि 21 तारखेला या 2 दिवसांमध्ये जेव्हा तुम्ही ऑप्शन फॉर्म भरताय त्यावेळी पहिले 3 ऑप्शन काळजीपूर्वक भरा. ज्याच्यामध्ये तुम्हाला जर कॉलेज मिळालं, संबंधित ब्रँच मिळाली तर ती तुम्हाला घ्यावीच लागणार आहे अशा हेतूनं तुम्हाला हे काळजीपूर्वक 3 ऑप्शन्स पहिले भरायचे आहे. ठीक आहे. आता ज्यावेळी तुम्ही ऑप्शन फॉर्म भरताय 20 आणि 21 तारखेला, 22 तारखेला त्या ठिकाणी रिकामा दिवस असेल, 23 तारखेला अलॉटमेंट लागेल. त्यामध्ये आपल्याला समजून जाईल की आपल्याला कुठं ॲडमिशन मिळालेलं आहे. त्यानंतर 24 आणि 25 हे 2च दिवस आपल्याला संबंधित कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश निश्चित करण्यासाठी असणार आहेत. हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. आपण पहिली केस बघितली ज्यांना दुसऱ्या कॅप राऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरता येणार आहे. आता आपण दुसरी केस बघूया. असे कोण विद्यार्थी आहेत ज्यांना दुसऱ्या कॅप राऊंडला ऑप्शन फॉर्मच भरता येणार नाही? कोण आहेत असे विद्यार्थी? तर पहिल्या कॅप राऊंडमध्ये ज्यांना एकदम पहिला ऑप्शन मिळाला होता आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांनी प्रवेश निश्चित केलेला आहे, किंवा दुसरा तिसरा ऑप्शन मिळून सुद्धा काही विद्यार्थ्यांनी संबंधित कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश निश्चित केलेला आहे, हे सगळे विद्यार्थी आता इथून पुढच्या राऊंडमध्ये कुठल्याही त्यांना ऑप्शन फॉर्म भरता येणार नाही. ते या प्रवेश प्रक्रियेमधून बाहेर गेलेले आहे. आणखी एक दुसरे विद्यार्थी ज्यांनी एकदम पहिला ऑप्शन मिळून सुद्धा संबंधित कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश निश्चित केलेला नसेल तर असे सर्व विद्यार्थी सुद्धा पुढच्या राऊंडसाठी दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या राऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरायला पात्र नसणार आहेत. त्यांना कुठलाही ऑप्शन फॉर्म आता इथून पुढे भरता येणार नाही. ठीक आहे. तर ज्यांना ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी जे पात्र आहेत विद्यार्थी, अशा सर्व विद्यार्थ्यांनी 20 आणि 21 या 2 दिवसांमध्ये आपल्याला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. ही काळजी घ्या. व्यवस्थित ऑप्शन फॉर्म काळजीपूर्वक भरा आणि जे DTEच्या वेबसाईटवरती शेड्यूल आहे त्याप्रमाणे संबंधित कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश निश्चित करा. जर काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये अवश्य शेअर करा, ज्याचा अंतर्भाव मला पुढच्या व्हिडिओमध्ये निश्चितपणे करता येईल. तोपर्यंत धन्यवाद.